प्रार्थना देऊया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. शुक्रवारी आपण 24व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत, अध्याय 4. आणि 24वा श्लोक म्हटला आणि तुम्ही एक्सप्लेन करणार होता. हो बरोबर, 24वा घ्यायचा आहे आपल्याला. 24 आणि मग पुढे. आज कोण घेते श्लोक? मी म्हणू का दादा श्लोक? जयश्री कडुसकर. हो हो घ्या ताई. ब्रह्मार्पणं ब्रह्महवि ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म वैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. आता ब्रह्मार्पण म्हणजे यज्ञ करताना, म्हणजे जो वैदिक पद्धतीने देवतांच्या पूजन रूपी अग्नी प्रज्वलित करून तो यज्ञ असेल, किंवा बाकी जे यज्ञ सांगितले त्या सगळ्या ह्याच्यात एक तर त्या ईश्वराला आपण अर्पण करतोय, परब्रह्माला. ते त्या ब्रह्माला जे ब्रह्माला अर्पण करणं ह्याला यज्ञ म्हणतात. तर त्याच्यात ब्रह्म जे आहे किंवा हवी, म्हणजे ते त्यात हवन ज्याचं करायचे ते हवन करणारा आणि हवन करायची क्रिया, हे सगळं ब्रह्मच आहे. आणि त्याच्यामुळे त्या यज्ञाचं फळ आहे, यज्ञ कर्माचं फळ आहे, हे पण ब्रह्मरूपच आहे. तर आता ह्याच श्लोकाचं पुढे एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या यज्ञाच्या प्रकारे आहे. आणि 8व्या अध्यायात परत यज्ञ काय, अधियज्ञ काय आहे वगैरे अर्जुन विचारतोय, तेव्हाही थोडंसं एक्सप्लेनेशन येईल. तर इथे मुख्य हेच सांगितलेलं आहे की कोणताही यज्ञ असो, म्हणजे हा वैदिक यज्ञापासून नाम जप यज्ञापर्यंत प्रत्येक यज्ञात काय काय गोष्टी आहेत ज्याच्या प्रित्यर्थ किंवा ज्याच्या करता आपण करतोय किंवा ज्याला अर्पण करतोय ते ब्रह्म. मग अर्पण करणारा, अर्पण करण्याची क्रिया आणि अर्पण जे केलं जातं ती वस्तू किंवा ती गोष्ट, ह्या गोष्टी त्या यज्ञात येतात. आणि या सर्व गोष्टी ब्रह्मरूपच आहेत याची जाणीव ठेवून जो यज्ञ करतो तो त्याच्या यज्ञाचा परिपाक म्हणजे आत्मस्थितीला तो प्राप्त होतो, कारण ब्रह्म हेच त्याचं फळ आहे. आपण मला वाटतं 24वा घेतलेला थोडासा हा, तरी हरकत नाही. हो, तरी आता याच्यात एक महत्वाचं आपण हे पण पाहिलं की जपानाम जप यज्ञोस्मी जे म्हटलेलं आहे, याचं कारण म्हणजे जप करताना एक तर आता आपण बाह्य यज्ञ करतो तेव्हा ते यज्ञात बरीच लोक आहेत, काही काही व्यवस्था आहेत, या सगळ्यात आपलं मन इथे तिथे जाण्याची शक्यताही असू शकते. किंवा वेदोक्त जे त्याचा गर्भितार्थ न कळल्यामुळे देवतांकरता आहे तो आणि स्वर्गप्राप्ती करता आहे, अशा ह्यांनी पण यज्ञ केले जातात. आता नामजप यज्ञ असा आहे की नाम घेताना आपण ते चित्त मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते जसे म्हणतात 12व्या अध्यायात भगवान, की नाम घेण्याचा उद्देशच तो आहे की चित्त त्याच्यावर आपण ठेवतोय. म्हणजे ज्याच्यात हवी देण्याची गोष्ट काय आहे तर आपलं चित्त आहे. कोणाकडे तर त्या परब्रह्माकडे, श्रीकृष्णाकडे. आणि त्याचं साधन काय आहे तर जपानी. आणि तोही कोण करतोय? आपणच करतोय. आणि तो कोण करून घेतोय तर तो परमेश्वरच करून घेतोय. या भावनेने जेव्हा जप घडतो, ज्याला अजपा जप म्हणतात, की काही काही संप्रदायात ती सोहम साधना ही सांगितलेली आहे की श्वास घेताना स्वाभाविक सो सारखा आवाज येतो आणि सोडताना हम सारखा. त्याच्यावर चित्त ठेवून तो आपण यज्ञच करतोय या भावनेने परमेश्वरा प्रित्यर्थ केला की
त्या लयीने त्या प्राण आणि आपणाच्या क्रियेने पुढच्या श्लोकातही त्याचं वर्णन येणार आहे. आपण ईश्वराशी लवकर एकरूप होऊ शकतो याच्याकरता तो जपयज्ञ जपानाम जपयज्ञोस मी सांगितलेलं आहे. आणि त्याचं फळ म्हणजे ब्रह्म हेच फळ आहे. म्हणजेच जो करणारा आहे तो स्वतः ब्रह्मरूप आहेच, फक्त त्याला जो मायेचा अध्यास झालेला आहे तो याने निघून जाऊन त्याला तो त्याच्या आत्मस्वरूपात स्थिर होतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता यज्ञ वेगवेगळ्या प्रकारे कसे केले जातात त्याविषयी भगवान सांगतात. पुढचा म्हणू का? 25वा घ्या ताई. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. म्हणजे काही लोक असं करतात की जे वेदात ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की बऱ्याचशे जे वैदिक मंत्र आहेत किंवा यज्ञाचे जे मंत्र आहेत ते इंद्रादी देवता, सूर्य म्हणा, इंद्र म्हणा, नवग्रह म्हणा किंवा इंद्र, वरुण या सगळ्यांचे पूजनाचे ते सगळे मंत्र आहेत. तर काही जण त्या सर्व देवतांची पूजा केली का ती पूजा ईश्वरापर्यंत ते पोचवतात आणि अशा रीतीने तो यज्ञ करतात, तेव्हा तो सात्विक यज्ञ होतो. तर तो एक प्रकार आहे. किंवा दुसरे जे असतात तर हे देवता वगैरे हे सगळे नसून तो परब्रह्मच त्या रूपाने आहे, त्यामुळे तो परब्रह्मच हे आपल्याकडनं स्वीकारतोय आणि आपल्याकडनंही तोच करून घेतोय, ह्या अवस्थेला असतात. त्या द्वाराने ते आत्मरूप यज्ञ करतात. म्हणजे हा यज्ञ आपण जसं 12व्या अध्यायात आपण पाहणार आहोत की भगवान 8व्या श्लोकात जे म्हणतात, मय्येव मना आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. मग ते जर जमत नसेल तर अभ्यास, ते जर जमत नसेल तर कर्म, मत्कर्म परमोभव, माझी जी कर्म आहेत म्हणजे धर्मसंस्थापना म्हणा, धर्माची कार्य ती करत राहा. तेही जमत नसेल तर जे करतोय ते मला अर्पण कर. तर जशी जशी ज्याची स्थिती असेल तसं तसं हा यज्ञ करणं शक्य आहे आणि त्या यज्ञाचं फळ म्हणजे ब्रह्मतत्वापर्यंत जाणं शक्य आहे, हे भगवान सांगतायत. आणि त्याकरता हे वेगवेगळे प्रकार सांगतायत की देवांची पूजा केली तरी सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छति हे शेवटी म्हटलं जातं, तेव्हा सगळ्यांच्या देवांचं जे मी पूजन केलंय ते केशवापर्यंत, श्रीकृष्ण भगवंतापर्यंत जात आहे ही आपण प्रार्थना करतो. किंवा करतानाच ही बुद्धी असते की हे माझं परमप्रिय जे परमेश्वर आहे श्रीकृष्ण त्याच्याकरता मी करतोय. मूर्ती उपासनेतही हे 2 प्रकार आहेत. म्हणजे मूर्तीची जेव्हा आपण उपासना करतो ती मूर्ती म्हणजे धातूची असो, दगडाची असो किंवा एखाद्या व्यक्तीला आपण भगवंत मानून जेव्हा हे करतो, तर मूर्तीची उपासना करताना ती मूर्ती तिकडे नाही, साक्षात भगवंत आहेत अशा दृष्टीने उपासना करणारे काही आहेत आणि त्यांना तिथे साक्षात म्हणजे पांडुरंगाच्या इथे साक्षात कृष्ण उभा दिसतो आणि त्यांचे जे काही उपचार आहेत किंवा त्यांचे जे त्यांच्याशी जे संवाद आहे तो त्यांना साधता येतो. दुसऱ्या प्रकारचे भक्त आहेत ती मूर्ती हीच परमेश्वर आहे असं मानून करतात. जसं आणि ते काही कमी नाहीये, म्हणजे मूर्तीला ईश्वर मानणे, कोणी कोणी म्हणतात की मूर्तीला ईश्वर मानणे म्हणजे काय, ते एक आपल्याला सिम्बॉल लागतो म्हणून आपण करतो, तसं नाहीये. मूर्तीला ईश्वर मानून पूर्णत्वाला गेलेले महान संत आहेत. संत नामदेवांचं उदाहरण आहे की ती मूर्ती त्यांच्याशी बोलायची, त्यामुळे त्यांचं मूर्ती हेच विठ्ठल ही त्यांची भूमिका ठाम होती आणि त्या ठाम भूमिकेनी ते सगुण साक्षात्कारापर्यंत, आज्ञाचक्रापर्यंत पोहोचले. अर्थात त्याच्या पुढे जायला कोणत्याही साधकाला गुरूंची आवश्यकता पडते. तसे त्यांना मग ज्ञानेश्वर महाराजांनी विठोबा केचरांकडे पाठवलं. ती सगळ्यांना आपल्याला गोष्ट माहितीच आहे की विसोबा केचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. तर हे म्हणाले असे काय तुम्ही करताय, तर ते विसोबा म्हणाले की ठीक आहे, जिथे ईश्वर नाही तिथे माझे पाय ठेव.
तर ते जिथे उचलून पाय ठेवायला गेले तिथे शंकराची पिंड दिसली आणि तिथल्या तिथे साक्षात्कार झालाय. म्हणजे भूमिका पूर्ण तयार आहे. फक्त एक दृष्टांत. आता आपण ही गोष्ट इतक्या वेळ वाचून ऐकून कधी कधी लोक म्हणतात, हा म्हणजे यांना नामदेवांना कच्चं ठरवलंय, त्यांना कमी ठरवलंय. अरे कच्चं म्हणजे त्या भूमिकेवर गेलेल्यांसाठी आहे. ते आज्ञाचक्राच्या वरच्या गोष्टी आपण त्याच्या पायथ्याशीही नाही आहोत. तर सांगायची गोष्ट अशी की अशी भक्ती करा किंवा तशी भक्ती करा, तिथपर्यंत तुम्ही पोचता. तसं या यज्ञाचं, हे यज्ञ कर्ममार्ग हाही एक प्रकारचा भक्तिमार्गच आहे. कारण आपण ईश्वराची आज्ञा, जे वेद आहेत त्याप्रमाणे वागतो आहे. तर त्याप्रमाणे कोणी जे समोर देव दिसतायत तेच परमेश्वर आहेत मानतायत, किंवा या देवांच्या रूपाने सगळं परमेश्वर आहेत असं मानून ते यज्ञ करतात. आणि त्या यज्ञाने स्वतःच जे म्हणजे ते द्रव्य किंवा याच्या रूपाने आपलं पण समर्पण त्या देवाला जेव्हा करतात तेव्हा ते आत्मरूपाला प्राप्त होतात असं भगवान सांगतात. आणि हेच आहे म्हणजे कर्म आणि ज्ञान. कर्माने जर यज्ञ किंवा इतरही कर्म अशी ईश्वर स्मरणयुक्त किंवा त्यांना अर्पण करून केली तर शेवटी ब्रह्मज्ञानाचाही उपदेश की तोच मी आहे किंवा हे जे आहे हे शेवटी भगवंताशी युक्त होणंच आहे. तेच इकडे पहिल्यापासून घडल्यामुळे बुद्धीची शुद्ध होऊन त्या ज्ञानासाठी ती बुद्धी तयार होते. म्हणजेच काय, जे तमोगुण रजोगुण बाहेर होतात, सत्वगुणाचा उदय होतो आणि ठराविक सत्वगुणाचा उदय झाल्यावर गुरूंची कृपा होऊन तो सत्वगुणही बाजूला जाण्याकरता ज्ञान उपदेश होऊन ज्ञान प्राप्ती होते. तर असं हे कर्माचं क्रमाने कर्म ज्ञानाला कारण होतं. 26वा ताई. श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. तर इथे परत सांगतात. आता काही काही जे योगाभ्यास किंवा साधना करणारे ते काय करतात की सर्व श्रोत्रादी आदी सर्व ज्ञानेंद्रियाचं संयमन करतात. म्हणजे योगाभ्यासात काही संज्ञा आहेत, अंधयोगी, मूकयोगी किंवा बधिरयोगी. याचा अर्थ काय, अंधयोगी म्हणजे त्यांनी नियमच केलेला असतो की आपल्या पायापासून 5 पावलं पुढे इतकं दिसेल एवढीच नजर ठेवायची, खाली वर पाहायचंच नाही. वर जर पाहिलंच नाही तर विषय येणारच नाहीये. आजूबाजूला दृष्टीच जर कमी, असं म्हणतात की इंद्रिय हे एक खिडकीसारखी आहे. त्या खिडकीतून जसा प्रकाश आत येतो आणि खिडकी बंद केली की प्रकाश आत येत नाही, तसं ही इंद्रियांची कवाडं जर आपल्याला बंद करता आली तर विषय आत येणारच नाही, असा ते अभ्यास करतात. म्हणून अंधयोगी म्हणजे ते थोड्या 5 पावलाच्या पुढे दिसेल इतकी वर दृष्टी करतच नाही. बधिर योगी म्हणजे ते कानावर पडलं तरी त्याच्याकडे लक्ष न देता फक्त भगवंत नामस्मरण करतात आणि भगवंताचे गुणच ऐकतात. मुकयोगी म्हणजे ते ईश्वराच्या कथा, ज्ञानाच्या गोष्टी किंवा नामस्मरण याच्याशिवाय तोंडातनं काही बाहेरच काढत नाही. तर अशा पद्धतीने ते आपल्या 5 इंद्रियांना आणि ज्ञानेंद्रियांनाच का, कर्मेंद्रियांना पण हात दिलेत ते ईश्वराची सेवा करायला, पाय दिलेत ते प्रदक्षिणा किंवा तीर्थयात्रा करायला, अशा रीतीने ते त्यांचा त्या विषयांचा ईश्वरप्रित्यर्थ विनियोग करून संयम करतात. आणि त्याच्याही पुढची अवस्था म्हणजे एका ठिकाणी बसून सगळे इंद्रियांचा संयम करून ते ध्यान करतात. दुसऱ्या प्रकारचे जे योगी आहेत, आणि आपला भक्तिमार्गही त्यातच बराचसा येतो की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, सहज हवन होते जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे आता पहिल्या प्रकारचा योगी आहे तो कदाचित अन्नाचा त्याग, जसं ध्रुवाच्या चरित्रात आपण पाहतो. पहिल्यांदा त्यांनी फक्त पानं खाऊन राहायचा, मग पाणी, मग ते पण आठवड्याने फक्त अन्न घ्यायचा, आणि नंतर फक्त वायूचाच आहार आहे आणि मग तोही आहार त्यांनी बंद केला. हा एक प्रकार झाला.
भक्त जो आहे तो काय म्हणतात की उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म, जे विभूती योगात भगवंत म्हणाले की जो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, मीच तो वैश्वानर होऊन अन्नाची पचन मी करतो. तर त्यामुळे हे म्हणतात मी जो विषय घेतोय तो मी ईश्वरालाच अर्पण करतोय. मी कानाने ऐकतोय ते ईश्वरच ऐकतोय. मी जे अन्न खातोय ते त्यालाच अर्पण करतोय. ही जोपर्यंत स्थिती होत नाही तोपर्यंत मग आपण त्याच्या आधीची स्टेप म्हणजे नैवेद्य दाखवून मग ते अन्न ग्रहण करतो किंवा यज्ञशिष्ट अन्न आपण खातो किंवा जे धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ सांगितलेलं आहे की कामवासनेची तृप्ती हा त्या कामाचा उद्देश नसून धर्माकरता उद्देश म्हणजे सात्विक संतान उत्पत्ती करता, म्हणजे मग त्याच्याकरता ठेवलेले दिवस कुठे नाही करायचं असं करून त्याचाही संयम हे करतात. तर अशा दोन्ही पद्धतीने आहे. एक तर आपण जे भोग घेतो ते ईश्वरार्पण करणं हा पण आहे आणि दुसरं भोगांवर संयम, अशा दोन्ही पद्धतीने ते हवन करतात असं सांगितलेलं आहे. 27वा. सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. किंवा जे योगी जे असतात ते काय करतात की इंद्रिय आणि प्राणाच्या सगळ्या क्रिया ह्याच्यापासून स्वतःला वेगळा समजून आत्मसंयम योग म्हणजे त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे हा अभ्यास करून त्या ज्ञानाच्या अभ्यासात या सगळ्या गोष्टींचं हवन करतात. म्हणजे ती कार्य जेव्हा पूर्ण ती चिदानंद रूप शिवोहम ही जी वृत्तीचा पुन्हा पुन्हा अभ्यास करतात किंवा आपण मागे बघितलं तर 2 वृत्तींच्या मध्ये जी निर्विचार स्थिती आहे ती ती वाढवण्याचा जो जे प्रयत्न करतात तेव्हा त्या वृत्तीतनं निर्माण होणारे सगळी कर्म आहेत ती त्या निवृत्तीत म्हणजे वृत्ती नसलेल्या ह्याच्यात त्याचं हवन होतं आणि तो त्यांनी ज्ञानाग्नी त्यांचा प्रदीप्त होतो, म्हणजे ज्ञान त्यांना होतं असं भगवान सांगतात. म्हणजे इथे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग यांचं एक वेगळ्या प्रकाराने विवेचन भगवान करतात. 28. द्रव्ययज्ञस्तपो यज्ञ योगयज्ञस्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञश्च यतयः संशितव्रताः. आता आधी ही यज्ञाची वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे केली. आता अजून यज्ञात कशाची आहुती आहे त्याप्रमाणे त्याचे वर्गीकरण भगवान करतात की द्रव्य यज्ञ म्हणजे हवनाची सामुग्री आहे, हे आहे, हे आपण जेव्हा भगवंतांना अर्पण करतो तर तो यज्ञ तो द्रव्य यज्ञ. तपोयज्ञ म्हणजे आपण तप करतोय. तप याचा अर्थ 2 अर्थ आहेत. तपसंतापे आणि तप आलोचने. तपसंतापे म्हणजे देहाला कष्ट देऊन त्या देहावरची ममता दूर करून फक्त ईश्वरा सोडून कशावरही ममता न ठेवणं हे तपसंतापे आहे. आणि तप आलोचने म्हणजे सतत ईश्वराचं स्मरण करणं आणि मग देहाकडे लक्ष न राहणं याला तप आलोचन म्हणतात. आणि त्या ह्याच्यात नामस्मरण हे सर्वात मोठं तप होतं म्हणून तो जपयज्ञ हा सर्वात मोठा सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर आत्मसंयम योगाग्नव, आत्मसंयमन योग हा हठयोगाचाही भाग आला आणि ज्ञानयोगाचाही भाग आला. हठयोगात प्राणांचं नियमन करून मनस्थिर करून आत्मसंयमन साधलं जातं आणि ज्ञानयोगात विचाराद्वारे आपली मूळ स्थिती जी आहे तिथे स्थित राहून बाकी सगळे जे व्यवहार आहेत हे ह्याच्यापासून आपण वेगळे होत ह्याचा अभ्यास करून आत्मसंयमन केलं जातं. म्हणजे मन आवरलं की प्राण आवरला जातो ही ज्ञान मार्ग झाला की विचारांनी मन स्थिर झालं की आपोआप प्राण स्थिर होतो.
आपण हेही पाहू शकतो. आपण एखादी गोष्ट जेव्हा अगदी मनापासून करतो, समजा एखादा आपण फोटोग्राफर पाहिला, झूम लेन्स लावून लांबचा अगदी फोटो घेतोय. तिथे थोडा जरी कॅमेरा हलला तरी तो पक्षी म्हणा, हे म्हणा त्यांच्या व्हिजनच्या बाहेर. तर तो फोटो घेताना त्याचा श्वास थांबतो. याचं कारण त्याच्या मनाची एकाग्रता झालेली असते. कधीही आपण पाहिलं, मनाची एकदम एकाग्रता होते, तेव्हा प्राण हे स्थिर होतात. तर तो ज्ञानमार्गात ते केलं जातं, की विचारांनी मनाला किंवा अंतःकरण तत्वाला या सगळ्या द्वंद्वापासून वेगळं केलं, की प्राण स्थिर जातात. प्राण स्थिर झाले, की सगळी इंद्रिय त्या प्राणात त्यांचा लय होतो, मनात लय होतो आणि ती निर्विकल्प समाधीची स्थिती येते. आणि हठयोगाचा मार्ग कसा आहे, की प्राणाची स्थिरतेकरता प्राणायाम करून प्राण स्थिर झाले, की मन स्थिर होतं. हे एकमेकांवर खूप अवलंबून आहे. या नव्या इव्हन मेडिकल सायन्समध्ये पण म्हणतात सायकोसोमाटा, म्हणजे मनात जे काय होतं त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि शरीरात जे काय होतं त्याचा मनावर परिणाम होतो. तसंच त्याचं जे तत्व आहे ते वापरून या 2 प्रकारे आत्मसंयमन केलं जातं, की मन स्थिर केलं की प्राण स्थिर झाला किंवा प्राण स्थिर करून मन स्थिर झालं. तर तर तो जो आहे तो म्हणजे हठयोगात किंवा योगमार्गात प्राण स्थिर करून मन स्थिर केलं जातं आणि स्वाध्याय याचा अर्थ प्रस्थानत्रयी सांगितलेले आहे. म्हणजे भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम आणि स्वशाखेचं उपनिषद याचा भगवद्गीता, ब्रह्मसूत्र भाष्य आणि स्वशाखेचं उपनिषद ही प्रस्थानत्रयी याचा अभ्यास करून आत्मतत्वाचं चिंतन करणं याला स्वाध्याय असं म्हणतात. तर तो एक यज्ञ सांगितलेला आहे. आता पुढचं 29. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. 30 घ्या ताई, दोन्ही एकत्र करू आपण. अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. आता इथे अपाने जुह्वति प्राणम म्हणजे अपान वायूचा प्राणवायूत हवन करणं, प्राणे पान तथा परे, तसंच प्राणाचं अपानात हवन करणं. आता याचे वेगवेगळ्या स्तरावर काही अर्थ आहेत. एक आणि दुसरा त्याचा अर्धा भाग आहे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायण. तर एक सरळ साधा अर्थ आहे की प्राण म्हणजे आपला जो शरीराच्या आपल्या सर्व क्रिया ह्या वायुतत्वावर अवलंबून आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता आमच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये जेव्हा इंजिनिअरिंग प्लांट सगळा आपला जेव्हा उभारतात तेव्हा त्यांची सगळी जी इन्स्ट्रुमेंट असतात, इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे जी वेगवेगळी रिडिंग घेऊन सिग्नल्स पोचवतात, त्या सगळे सिग्नल पोचवण्याकरता एक इन्स्ट्रुमेंट एअर म्हणून आवश्यक असते. म्हणजे या तांत्रिक सगळे सिग्नल्स पोचवायला पण त्या हवेची आवश्यकता तिकडे मानलेली आहे आणि तिचा उपयोग करून ते इन्स्ट्रुमेंट सगळी एकमेकांना जोडून त्याची सिग्नल सिस्टीम तयार होते. तसं आपल्या शरीरातले सगळे जे व्यवहार आहेत हे वायुतत्वाने चालणारे आहेत. तर त्याच्या कार्यानुसार त्या वायूला, म्हणजे प्राण जो आहे त्या प्राणाचेच 5 भाग आहेत. त्या प्राणाच्याच 5 भागातल्या एकाला परत प्राण हे नाव आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. तर इथे प्राण आणि अपानाबद्दल सांगितलेलं आहे. प्राण हा आपली म्हणजे छाती आणि वरच्या भागात राहतो आणि अपान जो आहे तो सगळ्या एक्सक्रिशन म्हणजे जे मलमूत्र विसर्जन तो आपल्या ओटपोटीपासून खाली म्हणजे
स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र या ठिकाणी तो राहतो. तर याचा एक सरळ अर्थ असा आहे की आपण निश्वास सोडतो ते प्राणाचं कार्य. प्राण सोडला कारण तो खालून वर हवा येते आणि ती बाहेर पडते. अपानाचं कार्य वरून खाली आहे, त्यामुळे श्वास घेतो तो वरून खाली जातो, त्यामुळे तो अपानाचं कार्य आहे. जेव्हा आपण मगाशी आपण म्हटलं की जपानाम जपयोजनसी मध्ये सोहम हे आपण श्वास घेताना सोडताना हम हा स्वाभाविक आवाज येतो. तर काही लोकांचा अभ्यास हम 6 म्हणजे आधी श्वास सोडणं आणि मग घेणं असा असतो. काही आधी श्वास घेऊन मग सोडणं असा अभ्यास करतात. आता याच्यात होतं काय, प्राणाची अपानात आहुती म्हणजे बाहेरचं जेव्हा प्राण आपण सोडतो तेव्हा त्याच्या बरोबर जेव्हा अपानाचं आपण कर्षण वर करतो तेव्हा ती अपानाची प्राणात आहुती होते. जेव्हा अपान वायू कार्य करतोय तेव्हा श्वास आत घेतो तेव्हा आपण अपाना मागोमाग प्राण खाली खेचला जातो, ते प्राणाची अपानात आहुती होते. याचा पुढचा स्तर हे आहे की हठयोगात काही क्रिया म्हणजे वज्रोली सारख्या क्रिया आहेत त्याच्यात म्हणजे ऊर्ध्वरेता ज्यांना म्हणतात की कामाच्या वेळीही म्हणजे स्त्री पुरुष संयोगाच्या वेळीही ते योगी ते वीर्य त्यांचं उलट गतीने वर नेऊ शकतात. हे अपान उलट्या गतीने गेला, हे अपानाचं प्राणात हवन झालं. हे योग्यांच्या पुढच्या स्टेजचं वर्णन झालं. तर या दृष्टीने प्राणाचं अपानात आणि अपानाचं प्राणात हवन होतं. आपल्याला साधं सरळ करायचं असेल तर रेचक आणि पूरक म्हणजे श्वास निरीक्षणपूर्वक आत घेणं आणि तो तसाच सोडणं हे प्राणाचं अपानाचं प्राणात हवन झालं. आणि मग नंतर कुंभक आहे म्हणजे प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायण. प्राण आणि अपान म्हणजे जेव्हा श्वास घेऊन आत आपण ठेवतो तेव्हा तो अंतरकुंभक, श्वास सोडून बाहेरच रोखला जातो प्राण तेव्हा तो बहिर्कुंभक झाला. तर याचा अभ्यास करणारे म्हणजे हा एक प्राणायाम यज्ञ झाला, हे करणारे आहेत. आणि काही जे आहेत अपरे नियताहारा, आता जे काही नियत आहार करून प्राणाचंच प्राणात हवन करतात. म्हणजे काय, तर ध्रुवाच्या चरित्रात भागवतात सांगितलेलं आहे की दुसऱ्या तिसऱ्या महिन्यानंतर त्यांनी फक्त हवेवर तो जगला. म्हणजे आता प्राणाचं अपानात हवन होतं तेव्हा आपण सायन्सच्या दृष्टीने असं हे म्हणू की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेतला ऑक्सिजन रक्तात जातो, ते अपानाचं प्राणात हवन झालं असं आपण म्हणू. आणि नंतर त्याचा कार्बन डायऑक्साईड बनल्यावर तो बाहेर जातो तेव्हा ते उलट्या पद्धतीचं हवन झालं. म्हणजे तर हे कळायला सोपं जावं म्हणून सायन्सच्या भाषेत आपण समजून घेतलं. तर त्याच्याही पुढची गती होते, तिथे श्वास म्हणजे कुंभकासारखा कुंभकी नाही. जर आपण समजा श्वासोच्छ्वासाची क्रिया थांबली आहे, ते रोधूनही ठेवलेलं नाहीये, तर तो श्वास असाच आत बाहेर खेळता राहू शकतो आणि तो आत घेतलाही जात नाही, सोडलाही जात नाही. कुंभक असा नाही, हे कळायला कठीण आहे कारण ती योगातली अवस्था आहे. पण त्यावेळी प्राण आणि अपानाच्या ही पुढे तो प्राणाचंच प्राणात हवन केलं जातं आणि तरीही ते शरीर तसंच टिकतं कारण तिथे शरीराचं जे म्हातारपण येणं आहे किंवा हाही एक यज्ञ आहे. तो शरीराचं जो पंचमहाभूतात विलिनीकरण होत जातं ते त्याचं ऑक्सिडेशनमुळे होतंय. ते रक्तात जर ऑक्सिजन गेलाच नाही तर ती क्रियाही थांबली. अशा पद्धतीनेही काही आहारावर नियंत्रण करून प्राणाचंच प्राणात विलीन करतात असं आहे. आता ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, योगाभ्यासातल्या पुढच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आत्ता सध्या आपण याचा अर्थ असा घेऊ की प्राण म्हणजे श्वसनावर लक्ष ठेवून आणि त्याचा प्राणायामाचा अभ्यास करून
मन स्थिर करून आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतात. आणि याचं खरं ज्यांना वर्म कळलेलं आहे ते सगळ्या त्या क्रियेनी पापाचा नाश करतात. आणि पापाचा नाश झाला की ज्ञानाला योग्य बुद्धी झाली म्हणजे ते ज्ञान आत आहेच ते प्रकाशित होतं. प्राण हाही अग्निरूप आहे. त्यामुळे अग्नी जसा सगळं भस्मसात करतो तसं प्राणायामानेही आपण शब्द ऐकलेले असतात, नाडीशुद्धी, शरीरशुद्धी. आता नाडीशुद्धी, शरीरशुद्धी ही एका प्रकारे आपल्या दुरितांची, आपल्या संचित कर्मांचीही शुद्धी आहे. कारण त्याचंच शुद्धिरूप म्हणून शरीरात पापाचे परिणाम म्हणून जे दोष आहेत ते निघून जातात. इंग्लिश किंवा आत्ताच्या याच्यात ते डिटॉक्सिफिकेशन म्हणतात, ते तेच आहे. म्हणजे विषारी तत्व सगळी शरीरातली प्राणायामाने बाहेर जातात आणि ते शरीर सात्विक झाल्यामुळे मनही सात्विक होऊन ते पुन्हा ज्ञानाला तयार होतं. असे वेगवेगळ्या शेड्सनी आपल्याला हे श्लोक कळू शकतात. जास्त विस्तार करत नाही कारण तो एक विषयच एक मोठा विषय होऊन जाईल. आपण 31वा श्लोक, कोणाला काही शंका असली तर विचारू शकता याच्यावर, मग आपण 31वा श्लोक घेऊ. काही विचारायचं आहे कोणाला? यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. वा. आता मगाशी म्हटलं तसं यज्ञशिष्ट जे आहे म्हणजे यज्ञात आहुती देऊन प्रसाद रूपाने आपण जेव्हा घेतो तर ते त्याच्यातलं ते द्रव्य असो किंवा ते प्राणायाम असो ते पूर्ण शुद्ध रूप असतं. त्यामुळे त्यात अमृताचा अनुभव म्हणजे आत्मस्थितीचा अनुभव त्यांना प्राप्त होतो. यात अजून एक विस्तार करणार नाही सांगितलं तरी पण याच्याशी संबंधित एक गोष्ट सांगावीशी वाटते की हठ योगाचा अर्थ आहे आपली सूर्यनाडी आणि चंद्रनाडी म्हणजे इडा आणि पिंगला यांचा वापर करून प्राणांना रेग्युलेट करणं, म्हणजे त्याचे गतीवर आपला संयम आणणं. अदरवाईज श्वास आपले आपले चालू असतात. तसं न करता आपण त्याच्यावर लक्ष देऊन ते ठराविक पद्धतीने पूरक, कुंभक, रेचक यांनी आपण हे करू शकतो. त्या हठ या सूर्यनाडी आणि चंद्रनाडी बरोबर आज्ञाचक्रात म्हणजे भ्रूमध्यामध्ये मागे तिथे चंद्राचं स्थान धरलेलं आहे आणि आपली बेंबी जिथे आपलं आपलं जिथे मणिपूर चक्र आहे ते सूर्याचं स्थान आहे आणि हे आज्ञाचक्राच्या मध्ये चंद्राचं स्थान आहे. चंद्रातनं अमृत स्त्रोत म्हणजे जीवनशक्ती येत असते आणि सूर्यातनं तिथे वैश्वानर असतो त्यामुळे ती जीवनशक्ती जाळणारी हे असते. हठयोगांनी तो जो वरून खालचा प्रवाह आहे तो उलट केला जातो. कुंडलिनी ही वर त्यांनी येते आणि शरीरात परिणाम म्हणजे तुमचं म्हातारपणाची क्रिया त्यांनी थांबू शकते. तर त्याच्याकरता ही शीर्षासनाला खूप हठयोगात महत्व दिले. कारण त्या शीर्षासनाच्या पोझिशनमध्ये साहजिकच ती क्रिया उलटी असल्यामुळे ते चंद्रातनं स्त्रवणारं अमृत आज्ञाचक्राच्या वर जाऊन आपल्या शुद्धीला आणि सहस्रापर्यंतच्या प्रवासाला उपयुक्त होतं. आता आपण एवढंच बघू यातलं. तर यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातन म्हणजे यज्ञशिष्ट जे उरतं, नैवेद्य दाखवून आपण प्रसाद खातो किंवा कोणतंही कार्य अगदी कामभोगापासून ते जे काही कार्य आपण करतो, मगाशी आपण बघितलं वदनी कवळ घेता म्हणतो म्हणजे अन्न खाणं हा पण यज्ञ म्हणतो. तर तशा पद्धतीने जेव्हा आपण भोग घेतो तेव्हा ते आपण ब्रह्माला अर्पण करतोय. त्यामुळे त्याचा परिणाम ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मत्व आपल्याला प्राप्त होतं म्हणजे अमृतत्व प्राप्त होतात. सनातन परब्रह्माला तो योगी प्राप्त होतो. आणि जे अशा पद्धतीने करत नाही त्याला नुसतंच भोगाकडे लक्ष आहे, त्याला धड भोगही मिळत नाहीत. सरळच आहे. जो योगाभ्यास करतो त्याचं शरीर सुदृढ आहे, तो शरीराने भोगही छान प्रकारे घेऊ शकतो.
ज्याचं योगाभ्यास नाहीये, त्याचं शरीर त्याच्या ताब्यात नाहीये, त्यामुळे भोग घेणंही त्याच्या ताब्यात राहू शकत नाही. आपण बघतो डायबिटीज झालं, साखर खाऊ शकत नाही. पैसे आहेत, काय आहेत, उपयोग काहीच नाहीये. तर त्यामुळे असा जो चा अभ्यास ज्याचा नाहीये कोणताही, तर त्याला मृत्यूलोकातही सुख प्राप्त होत नाही, तर परलोकात काय प्राप्त होणार, असं भगवान म्हणतात. 32वा श्लोक. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हा, आता अशा प्रकारे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. जसं 10व्या अध्यायात भगवान सांगणार आहेत. काही ठराविक विभूती सांगितल्यावर भगवान सांगतात की जिथे जिथे तुम्हाला सत्शक्तीचा विकास दिसतोय, ऊर्जित अवस्थेत ती दिसते, किंवा माझे जे गुण आहेत ते ऊर्जित अवस्थेत दिसत आहेत, त्या माझ्याच विभूती आहेत असं समज. तसं इथे याच्याशिवायही भरपूर वेगवेगळे यज्ञ आहेत हे भगवान सांगतायत. आणि ते जाणून तू त्याप्रमाणे अनुष्ठान केलंस तर कर्मबंधनातून मुक्त होशील. म्हणजे कर्माचा लेश तुला लागणार नाही आणि ज्ञानासाठी तयार झाल्यावर ज्ञानप्राप्ती होऊन आत्मतत्वाला प्राप्त होशील. आता इथे पुन्हा एक आठवण करून द्यावीशी वाटते की दुसऱ्या अध्यायात जे आपण पाहिलंय की दुसऱ्या अध्यायातही या यज्ञाचा उल्लेख भगवान करतात आणि ब्रह्मदेवाचं उदाहरण देतात की त्यांनी हा सगळा सृष्टीचा क्रम सगळा जो सांगितलाय तो यज्ञरूप आहे. म्हणजे पुढेही येणार आहेत की अन्नानी पर्जन्यात अन्न संभवा, पर्जन्यानी अन्न तयार होतं. म्हणजे पर्जन्य हे भूमीत हवन करतंय आणि त्याचा परिणाम म्हणजे अन्नाची उत्पत्ती. अन्न हा पुरुष स्वतःच्या शरीरात हवन करतो, त्याचा परिणाम म्हणजे वीर्याची उत्पत्ती. त्या वीर्याचं स्त्रीच्या शरीरात हवन केल्यावर त्याचा परिणाम म्हणजे बीज तयार होऊन त्या गर्भाची उत्पत्ती आहे. तर हेच सगळं नाही, सृष्टीत जे काही चाललेलं आहे लहान मोठं सगळं, आपण सृष्टीचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर सगळं चक्राकार जे चालू आहे ते एकाच दुसऱ्याचं हवन या पद्धतीने चालू आहे. सगळी शरीर जे क्षरते आहे ते क्षरण होणं म्हणजे पंचमहाभूतांच्या एका रूपातनं दुसऱ्या रूपात हवन करणंच आहे. जे बऱ्याच वेळा वैराग्याचा अभ्यास करताना ही उदाहरणं दिली जातात की किड्यांना प्राणी खातो, प्राण्याला मोठा प्राणी खातो, मोठ्या प्राण्याला अजून मोठा प्राणी खातो, तो मोठा प्राणी मेल्यावर परत तो जमिनीत गेल्यावर त्यांना परत किडे खातात. म्हणजे काय, हे सृष्टी चक्र जे आहे ते सगळ्या या हवनावर चालू आहे, म्हणजे यज्ञावर. म्हणजे जशी जशी आपली प्रगती होत जाईल तसं तसं आपल्याला प्रत्येक गोष्टीत तो यज्ञ दिसायला लागतो आणि तो यज्ञ म्हणजेच भगवान आहे. जेव्हा 8व्या अध्यायात भगवानांना अर्जुन विचारतायत की अधियज्ञ काय आहे, अध्यात्म काय आहे, तेव्हा अधियज्ञ म्हणजे मी स्वतः पूर्ण परब्रह्म परमात्मा आहे असं भगवान सांगणारच आहेत. तर छोट्या मोठ्या गोष्टीत जेव्हा तो यज्ञ दिसायला लागतो तेव्हा हे सर्व विश्व ही ईश्वराची लीला आहे हे कळायला लागतं. आपण मागच्या दुसऱ्या अध्यायातच यज्ञाच्या संबंधात एका मराठी गाण्याचा उल्लेख केलेला की त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. तर जी जी क्रिया दिसते ती क्रिया होते भासानी किंवा प्रकृतीनी. हा जरी ज्ञानाचा किंवा निवृत्ती मार्ग असला तरी भक्ती मार्ग म्हणतो की ती लीला आहे ईश्वराची. म्हणजे ती जरी क्रिया भासमान असली तरी तो भास ज्याच्यावर होतो, जसं आपण पाहतो की सिनेमा आपण पाहताना त्या प्रोजेक्टरच्या लाईटनी पडद्यावर चित्र दिसतं आणि ते जिवंत भासतो. तर तो लाईटनीच पडलेलं चित्र आहे हे ज्याला कळतं त्याला तो सगळा चिदविलास आहे. त्यामुळे त्याला सर्व क्रियेत त्या भगवंताचं अस्तित्व जाणवतं आणि त्यामुळे असं जेव्हा जाणवतं तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने या 24व्या श्लोकाचा अर्थ कळतो की जसं यज्ञात हवी देणं तसं कोणत्याही क्रिया करताना तो क्रिया करणाराही तोच आहे, ती क्रियाही तोच आहे. ती क्रिया ज्या माध्यमातून केलं झालं ते माध्यम, ती क्रिया ज्या कर्मावर होते किंवा ज्या वस्तूवर होते ती वस्तूही, आणि ती क्रिया करून तोही,
हे सगळंच ईश्वर त्या महात्म्याला दिसायला लागतं. आपला आजचा हे वेळ झालेला, आपण प्रार्थना घेऊन थांबू. आज काही शंका असतील तर पुढच्या वेळी पाहू. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण.